खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस 11 वर्षांनंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे। बापू व्यंकटी जंगम असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। बापू जंगम हा नक्षल्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद पोलिसांच्या अभिलेखावर आहे। तो नक्षल समर्थक GRD सदस्य होता। 2007 पासून त्याच्यावर असर अली पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला यासह अन्य गुन्हे दाखल आहेत। विशेषतः 2015 मध्ये झालेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता। या गुन्ह्यातील एका सहआरोपीस न्यायालयाने यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, परंतु बापू जंगम हा पोलिसांना चकमा देत फरार झाला होता। अशातच 17 जूनला बापू जंगम हा आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गावात आल्याची माहिती असर अली पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्धरित्या नडीकुडा गावाला घेराव घालून शोध मोहीम राबवली असता बापू जंगम हा शेत शिवारात आढळून आला। गडचिरोली पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे।